तर रामटेकमध्ये किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा दर्शवला गेलेला आहे। काँग्रेसची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती आता निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, काय अधिक माहिती? किशोर गजभिये गेल्या निवडणुकीत जवळपास काँग्रेसच्या तिकिटावरती लढले होते। 4.25 लाख मतं मिळाले होते आणि आंबेडकर चळवळीतला चेहरा आहे, त्यामुळे मतविभाजनाची भीती जी आहे ती काँग्रेसला सतावत आहे। कारण की रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शेड्यूल कास्टसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि मोठ्या समाजात आंबेडकरी चळवळीचे मतं त्या ठिकाणी आहे। किशोर गजभिये माजी IAS अधिकारी आहे आणि शिक्षित उमेदवार आहे, त्यामुळे मतविभाजनाची भीती जी आहे ती काँग्रेसला सतावायला लागलेली आहे। एकूणच 2019च्या निवडणुकीत किशोर गजभिये यांनी जवळपास 4.25 लाख मतं काँग्रेसच्या तिकिटावर घेतली होती आणि आता ते वंचितचे अधिकृत उमेदवार आहे। काल वंचितनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी आपला उमेदवार मागे घेतला आणि किशोर गजभिये यांना पाठिंबा जो आहे तो जाहीर केलेला आहे। त्यामुळे आजपासून जेव्हा किशोर गजभिये प्रचार करणार आहे तर वंचितचे उमेदवार म्हणून प्रचार करणार आहे। त्यासोबतच प्रकाश आंबेडकर सुद्धा या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघात किशोर गजभिये यांच्यासाठी प्रचार सभा घेणार असल्याची माहिती आहे। एकूणच रामटेक लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे राजू पारवे, काँग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचितचे किशोर गजभिये अशी तिहेरी लढत होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे। आणि याचा सगळ्यात मोठा धोका, कारण की वंचितचा उमेदवार जिथे सक्रिय असतो, स्ट्रॉंग असतो, तिथे मतविभाजनाची भीती असते आणि त्याचा थेट फटका काँग्रेसला बसत आलेला आहे आतापर्यंत। यावेळेसही रामटेक लोकसभा मतदारसंघात तेच चित्र पाहायला मिळेल अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।